बेड सह अद्ययावत असणारे स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आजपासून संगमनेरकरांच्या सेवेत. नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ, त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब, तसेच अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ शालिनीताई विखे, सौ कांचनताई थोरात, माजी जिल्हा परिषद सभापती अजय फटांगरे यावेळी उपस्थित होते. यांनी यावेळी या प्रसंगी भेट दिली व शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ आजपासून संगमनेरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. रुग्णांची गरज ओळखून येथील डॉक्टर विशाल मुटकुळे, डॉक्टर संतोष पोखरकर आणि सतीश घुले या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांनी एकत्र येत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. त्यामुळे एकाच छताखाली रुग्णांना सुलभ सेवा मिळणार आहे. येथील डॉक्टर विशाल सोमनाथ मुटकुळे यांचे शांती हॉस्पिटल, डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांची पोखरकर नेत्रालय आणि सतीश घुले यांचे कौशल मेडिकल हे नवीन, प्रशस्त व अद्ययावत सुविधांनी युक्त स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी उपलब्ध आहे. आज आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे. आमचे मार्गदर्शक दोन्ही डॉक्टर मुटकुळे आणि डॉक्टर पोखरकर यांचा आणि माझा तसा खूप जुना स्नेह. आज त्या दोघांचेही चिरंजीव डॉक्टर विशाल व डॉक्टर संतोष पोखरकर आणि सतीश घुले यांनी संगमनेरमध्ये स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी या नावाने हॉस्पिटलमध्ये यापूर्वीपासूनच ते रुग्णांची सेवा करत होते. आणि विशालच्या बाबतीत बोलायचं झालंच, डॉक्टर विशालांच्या बाबतीत तर बरेचसे माझे परिचित मित्रपरिवार, नातेवाईक असेल हे आवर्जून सांगता डॉक्टर विशालांकडे गेल्यानंतर डायबिटीजचा आम्ही सगळे संगमनेरातले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, बाहेर जाऊन आलो, परंतु आम्हाला गुण आला नाही आणि डॉक्टर विशालांचा गुण आला. माझ्या आईसुद्धा एक दोन वेळेस डॉक्टर विशालांकडे आलेले आणि डॉक्टर पोखरकरांकडे तर संतोषकडे तर मी स्वतः बऱ्याच वेळेस जाऊन आलो. माझे डोळे दाखवले सुद्धा जात असतात. माझी फॅमिलीच बऱ्यापैकी त्यांच्याकडे जात असते. आज ही काळाची गरज म्हणून आज मेडिकल ही सेवा धर्म म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अशा पवित्र कार्यामध्ये त्यांच्या दोन्ही परिवाराचं चांगलं योगदान आहे आणि ते दोघंही करत होते. त्यांचे मुलं ही परंपरा पुढे चालवत आहे. आज त्यांच्या या नवीन झालेल्या हॉस्पिटलमध्ये निश्चितच मला खात्री आहे की ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा त्यांनी जागा कमी पडत होती, रुग्णांची मागणी मोठी होती आणि त्या सेवेसाठी त्यांनी नवीन वास्तूमध्ये आज पदार्पण केले. त्यांना पुन्हा खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असंच कार्य चांगल्या पद्धतीने घडत राहावं अशा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर विशाल मुटकुळे आणि डॉक्टर संतोष पोखरकर यांनी आता स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे आणि डॉक्टर किशोर पोखरकर हे नाव संगमनेर तालुक्याकरता नवीन नाही आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत ते जाऊन पोचले आहे. ते समाजसेवेच्या माध्यमातून असेल, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असेल, कलेच्या क्षेत्रामुळे असेल. डॉक्टर सोमनाथ मुटकुळे हे खरं म्हणजे एक अत्यंत चांगले लेखक आहेत, एक चांगले कलाकार आहेत. कलेच्या क्षेत्राची जाण असणारे जे काही व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये त्यांचं नाव वरच्या क्रमांकाचं आहे. अशा या कुटुंबातील हे दोन तरुण डॉक्टर नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते आज सुरू करतायत. एक प्रामाणिकपणा इथं वैशिष्ट्य या कुटुंबाचं आहेच आणि निश्चितपणे सेवाभावी वृत्तीतून आतापर्यंतची वाटचाल त्या कुटुंबाने केलेली आहे. पुढे खूप यशस्वी वाटचाल त्यांची होईल याकरता मी त्यांना शुभेच्छा देत आहे. आज आपल्या संगमनेर तालुक्याच्या वैभवामध्ये जे काही भर पडलेले आहे ते आपल्या स्कायलाइट मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमुळे निश्चितच जे काही आपले आजारी लोक असतात त्याच्यासाठी एक चांगली सुविधा केली आहे. वास्तविक पाहता डॉक्टर विशाल मुटकुळे, डॉक्टर संतोष पोखरकर
तसेच डॉक्टर श्री सतीश भोले यांनी खरं पूर्वीपासूनच म्हणजे जुन्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा सुरू केलेली होती आणि चांगल्या पद्धतीने सेवा केली, लोकांचा विश्वास जो संपादन केला, त्याच बळावर त्यांनी आज हे स्थलांतर करून आज आपलं हे मोठं हॉस्पिटल स्कायलाईट स्पेशलिस्ट स्थलांतरित केलेलं आहे आणि लोकांना चांगल्या पद्धतीने जी काही सुविधा म्हणजे सवलतीमध्ये जी काही ट्रीटमेंट जिथे मिळते निश्चितच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं होतं की बरेचसे लोक त्या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर असे बऱ्याचशा डॉक्टरांनी, सर्वच म्हणत नाही मी, पण बरेचशा डॉक्टरांनी जे काही पैसे उकळायचं काम केलं, परंतु डॉक्टर मुटकुळे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी जी काही प्रामाणिकपणे सेवा आपल्या लोकांना दिलेली आहे, निश्चितच ही सेवेमुळे त्यांना जे आशीर्वाद मिळालेला आहे हेच आशीर्वाद त्यांना कायमस्वरूपी म्हणजे मिळो ही साईच्याने प्रार्थना करते. आशीर्वाद मिळो म्हणजे मी असं म्हणणार नाही की लोकांनी आजारी पडा, जी काही सेवा त्यांच्या वाट्याला येते ती निश्चितच प्रामाणिकपणे हे करतात. कारण ही सेवा करत असताना जर आलेल्या पेशंटशी आपण 2 शब्द गोड बोललो तर मी माझा त्याच्यामध्ये फार मोठा असतो. आलेल्या बाकीचे डॉक्टर सांगतात की तुला फार मोठं आजार झालेला असतो, त्यांनी मग पेशंट त्याच्यातच घाबरून जातात. परंतु तसं मोठ्या डॉक्टरांनी त्यांच्या सहकार्यांचा जो काही स्वभाव आहे एकदम शांतपणे समोरच्या पेशंटला समजून सांगणे आणि जी काही त्यांची सांगण्याची पद्धत आहे ही निश्चितच लोकांना त्यांनी मनाला भावते. त्याच्यामुळे आज चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा चालू. संपूर्ण आपल्या ग्रामस्थांतर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा देते.